सज्ज होतोय स्ट्रायकवर संकेत सज्ज होतोय पहिलाच चेंडू राईट ओव्हर दी विकेट शॉर्ट स्वरूपाचा चेंडू आणि पहिल्या चेंडूचं स्वागत केलं जाते संकेत किल्लेकर कडून आणि पहिला षटकार येतोय पहिल्या 6 धावा धावफलकावर तिचं प्रदर्शन पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय निशांतचा पुढील चेंडू यावेळेस लोअर पेस पद्धतीचा चेंडू खेळून काढला लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड होतोय चेंडू अडवला जातोय फेक होते तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतायत चांगलं प्रथम फलंदाजी करताना अमरदीप कोळगाव आयोजित ही 42वी स्पर्धा जय भोनाई क्रिकेट ग्राउंडवर आपण पाहतोय आणि दरम्यान पुन्हा एकदा शॉट अँड पुलचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होताना आपण पाहतोय सेकंड कन्सेक्युटिव्ह 6 फॉर संकेत किल्लेकर आणि या षटकार जातोय 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 चेंडूंवर षटकार आले दरम्यानचा हा चेंडू आणि तितका जोरदार प्रहार ह्यूज 6 फॉर संकेत किल्लेकर तर या 4थ्या चेंडूचा देखील अतिशय भेदक पद्धतीने समाचाराच्या पलीकडे पाठवला जातो 6 धावांसाठी निशांत यावेळेस आपल्याला बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय निशांतचा पुढील चेंडू लोअर पेस पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस मात्र व्हेरिएशन कामी येत आहे निशांत कडवेच्या जे व्हेरिएशन त्यांनी टाकण्याचा प्रयत्न दुसऱ्या चेंडूवर केला होता 21 फॉर नन अशी परिस्थिती टाकळी मांडवा संघासाठी दरम्यान हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न संकेतचा परंतु तो प्रयत्न अयशस्वी होतोय चेंडू बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये जाऊन स्थिरावतोय मंगेश कडवे त्यावर सरगम तर नॉन स्ट्रायकवर जयेश अशी जोडी टाकावी मांडवा संघासाठी दरम्यानचा चेंडू तेज तरणार चेंडू होता चेंडू बॅटची एज घेऊन जातो गली क्षेत्रात गलीचं क्षेत्र घोषित आहे घोषित स्वरूपाची एक धाव एका धावीच्या आधारे 22 धाव धावसंघाच्या बाजूने पूर्णपणे झोकलेली ही मॅच आपण पाहतो स्वप्नेलचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू बॅटचं कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये सरगमचा प्रयत्न जरूर होता हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या धाव जातोय स्वप्नेलचा पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू बॅटची टॉपेज घेतोय घोषित क्षेत्रात येतोय घोषित स्वरूपाची एक धाव आणि या घोषित स्वरूपाच्या एका धावेने धावसंख्येत भर एकेरी स्वरूपाच्या 2 धावा आल्यात आणि एक चेंडू निर्धाव केलाय स्वप्नीलचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परंतु लोअर बेस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आपल्याला स्वप्नील कडून पाहायला मिळतोय व्हेरिएशन पाहायला मिळतोय चेंज ऑफ द पेस जाया सरगम मात्र फसतोय विकेट किपर निशांत कडवे आपलं काम चोख पार पाडतोय निर्धाव चेंडू जातोय स्वप्नीलचा पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता परंतु यावेळेस सुद्धा निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 वर षटक सांगते मिळकत संघाला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर घेऊन येणार आहे षटक निशांत कडवेचं यावेळेस चेंडू कट केलाय पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातोय एक धाव धावून पूर्ण केली जाते परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रात घोषित स्वरूपाची एक धाव आणि या घोषित स्वरूपाच्या एका धावेच्या आधारे षटक क्रमांक 2 ची सांग दीपेशच नाव आहे ना दीपेश राऊंड विकेटचा मारा आहे निशांत जयेशचा चेंडू फुल केलाय चेंडू जातो स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे ह्यूज 6 फॉर जयेश आणि या 6 धावांच्या आधारे धावफलक घेताना आपण पाहतोय जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपेश आपल्या गोलंदाजी मार्गावरून धावण्यास सुरुवात करतोय राईट आर्म राऊंड द विकेट जयेशचा चेंडू फुल टॉप चेंडू लॉफ्ट टेक ड्राइव्ह पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर तैनात आहे चेंडू अडवला फेक केलाय 2 धावा पूर्ण केल्यात ओव्हरफ्लोच्या स्वरूपात आता धावा येणार एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण खाली आला तो पंच धावा किती जयेश पुन्हा एकदा सज्ज होतो दीपेशचा चेंडू चांगला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जयेशचा यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त होतोय पाणी चेंडू दीपेशचा चेंडू सागरसाठी चांगला चेंडू मिड विकेट रिजनला चेंडू खेळून काढलाय कार्पेटच्या आधारे चेंडू पुढे सरकतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतोय विकेट्स आमचे थर्ड अंपायर म्हणून सगळ्या टुर्नामेंटला आवर्जून उपस्थित असणारे नवखारचे मोठ्या सर अंपायर या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण पाहतोय धावा येतात 38 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय शेवटचा चेंडू
काय या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका सरगमच्या बॅट मधून येतोय का? दीपेश आपल्या गोलंदाजी मारतो, सज्ज होतो दीपेश सहा चेंडू सरगमसाठी. चांगला चेंडू होता परंतु चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. कारण परंपरा टिकवणं जेवढं महत्वाचं असतं त्याच्याशिवाय महत्वाचं गोष्ट एखाद्या गावासाठी असूच शकत नाही असं मला वाटतं. आणि त्यासाठी अमरदीप युवक क्रीडा मंडळाचे जेवढे आताचे सध्याचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आभार मानतो की आपण सतत बेच मात्रे अर्थात उपाध्यक्ष संतोष शांताराम म्हात्रे आणि सेक्रेटरी दीपेश म्हात्रे आणि खजिनदार किरण म्हात्रे यांचं आणि त्यांच्या सदस्यांचं मनपूर्वक आभार. कारण ज्यांनी 42व्या वर्षात सुद्धा एक चांगली स्पर्धा देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावफलकावरती 1 धाव लागतो. जिल्ह्यासाठी 13च्या धावगतीने धावा जमायच्या. सुमित मात्रेचा हात चेंडू पाहतो आपण, मात्र लोकांचा पारिजात मात्रे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. धावफलकावरती 1 सुबा तो ध्येय या ठिकाणी रोखण्यासाठी सज्ज आहे तो रफिक लाला. रफिकच्या चेंडूवरती जबरदस्त चौका, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम शॉट आपण पाहतो या ठिकाणी. तोच आहे निशांत कडवे स्ट्राईक वरती. अलिबाग तालुक्यामध्ये पहिली 2 व्हीलर आणणारा मुरुड तालुक्यामधून निशांत कडवे. निशांत ऑन फायर, आसमानी छक्का. वेलकम 6 फॉर निशांत कडवे. लाजवाब स्ट्रोक आपण निघतो निशांत कडवेच्या बॅट मधून. आपण कडवे जबरदस्त निशाणा. रफिक लालचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत मात्र रफिक लाला आणि 3-1 धाव एक्स्ट्राची स्वरूपात एकूण 3 धावा धावफलकावरती वाढतात. धावसंख्या 3 ने वाढतात. 2 धावांच्या धावगतीने धावा जमवायच्या आहेत. पारिजात मात्रे पहली बार राइट ऑफ ऑन द विकेट. पारिजात मात्रे की ये पहली गेंद. पारिजात मात्रे की इस गेंद के ऊपर बीट होते हुए बल्लेबाज सुमित मात्रे. पारिजात की अच्छी गेंद देखो, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी स्लो होती हुई 30 रनों की जरूरत इस नागा फाइनल में. पारिजात मात्रे एक बार फिर काटे गेंद करने की कोशिश. यहाँ पे सुमित मात्रे बैक टू द टारगेट. बड़ा झटका सुमित के रूप में. क्या फ्लैटेड गेंद के ऊपर यहाँ पे हवा में खेलने में प्रेरित किया और उसी के बावजूद ये सुमित मात्रे की जरूरत इस मुकाबले में. पारिजात मात्रे एक बार फिर. अच्छा शॉट बॉडी लाइन के बाहर. एक छक्का. वेलकम 6 फॉर निशांत कडवे. ये दूसरा छक्का लगता हुआ निशांत के बल्ले से. और पारिजात मात्रे एक बार फिर ओर द विकेट निशांत की ने. ये दूसरा छक्का, आसमानी छक्का लगता हुआ. वेलकम 6 फॉर निशांत कडवे. आज के दिन का सबसे लंबा छक्का फाइनल मैच में निशांत की ओर से. 8 गेंदें 11 रनों की जरूरत. मुकाबला एक बार घूमता हुआ यहाँ पे निशांत ने मुकाबले को घुमा दिया. इस बार बल्ले से लगती हुई गेंद हालांकि 1 रन तो पूरा किया. दूसरे की ने दौड़ेंगे लेकिन डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर. और यहाँ पे अब 7 गेंदें और 10 रनों की जरूरत है. आखिरी गेंद इस बार चुके लेकिन विकेट कीपर को चकमा दिया. गेंद डिक्लेयर जोन में. 6 गेंदें और 9 रनों की जरूरत. स्वप्निल कडवे स्ट्राइक के ऊपर. संकेत की ये पहली गेंद. ब्लॉक होल्ड गेंद, बढ़िया गेंद लेकिन यहाँ पे 1 रन मिलता हुआ.
स्कोर बढ़ता हुआ अब स्कोर बोर्ड के ऊपर 8 रनों की जरूरत। तगड़ा मुकाबला, हाई प्रेशर मुकाबला, हाई टेंशन मुकाबला। 5 गेंदें 8 रनों की जरूरत। इस बार गेंद को भेज दिया, धकेल दिया, एक ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर। हालांकि एक ही रन लेना चाहेंगे। 4 गेंदें 7 रनों की जरूरत। निशांत स्ट्राइक के ऊपर। इस बार बिफोर द विकेट निशांत बड़ा झटका। तारीफ के काबिल गेंद यहाँ पे संकेत केले करने की। मकर संक्रांती चेतक आणि नक्कीच प्रेक्षकांची गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। अप्रतिम गर्दी या ठिकाणी त्यांनी उपस्थित दिलेली आहे। 3 चेंडू 7 धावांची गरज। सौरभ स्ट्राइक वरती, संकेत किलेकर ओव्हर द विकेट। वेलकम सिक्स फॉर संघाने 2 चेंडू 1 धावांची गरज आहे। बरोबरी झालेली आहे। पुन्हा एकदा चांगला फटका, सामना जिंकतो फायनल विजेता जय हिंद महाविद्यालय संघ। जय हिंद महाविद्यालय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। वेल्डन सौरभ, वेल्डन निशांत। जबरदस्त खेळ आज नक्कीच।